हे व्रत चालू आहे रामोद शेठचं की हे लाडू जर केले आज की डायरेक्ट त्याचं पुढच्या वर्षी लग्न होऊन जाईल म्हणून हे लाडू करू राहिले. बरं गौरव राहिला ना. सगळ्याला राम राम, राधे राधे. तर मित्र, इंट्रो मी बादमध्ये घेऊन राहिलो. पुरा कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रम काय आहे ते तर तुम्हाला पुढे समजीन, पण आम्ही काल काय केलं ते पहिले पहा. तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही करणार आहे 40 किलो खोबऱ्याचे लाडू. स्वतः हे दिंडीसाठी तयार करणं चालू आहे, पण खर्च नफा बिफा आपण किती होऊ शकते. हे प्रसाद सेवा दिला आहे भागवत दादाच्या मामानं. सगळ्यात पहिले तर 30 किलो साखरचा मस्त पाक करून घेतला आणि त्याच्याला फेसही काढला. आता जाणार आहे पाकात 10 किलो खोबरं, इलायची आणि कलर. हातावर पाणी घ्या म्हणा मम्मा. हा तुझं म्हणजे ते यज्ञात समिधा टाकायला बोलू. आता आपले लाडू जोडणं चालू आहेत. हे पहा, हे असं घ्या लागते आणि जोडा लागते. आणि इकडे आपले मित्रही भिडले आहेत लाडू करासाठी. पाक इथे खतरनाक लाडू करू राहिले. हे लाडू आज बनवणं चालू आहेत. या लाडूतून आम्हाला एक अनुभव भेटणार आहे. जर बायको भेटली नाही तर असे लाडू करायचे आणि याच्यावरून इन्कम करायचं आणि तसंच वारंवार यायचं. सर हा प्लॅन बी आहे. आणि हा प्लॅन बी आहे. आणि सी असा आहे की हे लाडू नंतर घेतले की पत्ता एक घ्यायचा आणि अलग निरंजन. आज काय एक दसका तीन पण सांगता येत नाही बरं, याच्यावर बायको भेटू शकते. बोला रामोद. मी सांगतो ना, घे रामोद शेठ. हे रामोद शेठचा हेतू असा आहे की या लाडवामुळे रामोद शेठला हे व्रत चालू आहे रामोद शेठचं की हे लाडू जर केले आज की डायरेक्ट त्याचं पुढच्या वर्षी लग्न होऊन जाईल म्हणून हे लाडू करू राहिले. वर्क इन प्रोग्रेस. बरं गौरव राहिला ना. आता डायरेक्ट तिकडे त्या विषयाला पक्का करून टाकते. तू सगळ्या शेवटी सांग. तू सांग दुबई लाडू भेटलेच नाही. सगळं पाहायला पण शेगावची कोचरी खोबरे लाडू भेटलेच नाही. बोलणार दुबईचा पोरगा लाडूच नाही पाहिले. दुबईमध्ये खोबऱ्या लाडू शेगावची कोचरी भेटलीच नाही. काढून घ्या ते, काढून. तसं नाही जमत, ते काढूनच घ्यायला. बरं कर द्यायचे. कोपरा की कोपरा एकसारखं. आता हे आपले सगळे लाडू झाले आणि मी हात घेत धुवून येतो. हे मोबाईलला थोडंसं चिकट लागू राहिलं. हे पा, काल आम्ही लाडू केलते ना, आता घेऊन जात आहे. थंडी एवढी बेकार आहे. एकदा फाट्यावरून जाऊन येलो आम्ही आणि पुरा अंधार होता तेव्हा. आता आम्ही येलो आमच्या गावच्या फाट्यावर आणि इथं चहा करणं चालू आहे. थोड्याच वेळात दिंडी येणार आहे. इथं काल रात्री केले होते हे लाडू, तुम्ही पाहू शकता. या पोतळीत आहेत पुरे आणि याच्यात आहेत. एका पन्नीत 2-2 आहेत. पोरायनं तयारी केली म्हणून मजुरी तर काही लागली नाही, पण बाकीचा खर्च लागेला आहे पुरा 6000 रुपये. आणि त्याच्यात तयार झाले आपले 40 किलो खोबऱ्याचे लाडू. जर 300 रुपये किलो न इकायचा विचार केला तर किती होऊ शकतात त्याचा हिशोब तुम्हीच लावा. पण आता कप गिप लावू राहिले पोट्टे. ये गया दूध. जेव्हा दिंडीन आल्या आल्या चहा द्यायसाठी थोडा अंग शकणं चालू आहे आमचं. काऊन की सकाळी गाडीवर एवढी बेकार थंडी घुसली अंगात, काय सांगा तुम्हाला. मैं आता शॉर्टरही नाही आणे. कठीण काम आलं असं नाही सांगत. मी घरी काढून आलो. पेढा खायला करतो की समजा होते ते, कारण की ज्याच्या आता आपला चहा तयार झाला आणि दिंडी बी जवळच आहे. दिंडी तर खतरनाक आहे बा, काही मोठी दिंडी आहे. दिंडीवाले माणसं तर पुढे गेलते आणि आता आली माऊलींची पालखी. हे पा
पण मित्र हे पालखी दिंडी आहे. सच्चिदानंद भक्त प्रतिपादक श्री गजानन महाराज की जय. बाकी तुम्ही पाहू शकता पुरी गाडी रथ करेल आहे मस्त तयार. आता दिंडी गेली, पालखी मागून आली होती, पालखी बी गेली, दर्शन घेतलं मस्त. आणि आज लय दिवसाबाद आणि लय मोठा चहा पेला हो, ताकद नाही एकदम. आता पाहू लाडू कसा आहे. सगळ्याला देणं झाला, सगळ्याला वाटणं झालं एकदम मस्त. आणि उरेलही आहेत तर आपण पाहू. एकदम खतरनाक लाडू आहे, एकदम बढिया लाडू आहे. ऑफ कॅमेरा खोबरा खाऊ राहिले ते. गॅसवर गरम लागते पहिले. मेलं का पाणी लावलो करेला बघ. नाही रे पाण्याला उलटणार. रिॲक्शन दे बोलू. कसा लागला नरू भाऊ? एक नंबर. एक नंबर एकच नंबर. महाराजचा 17 झाले, एक नंबर झाले. सगळ्या पोट्ट्यानं मेहनत केली. भाऊ खतराने झाले होते, एक नंबर झाले. खतरा नाही, एक नंबर स्वादिष्ट खतराने पण म्हणजे त्याच्या पण काही धोका नाही तुम्हाला, खाल्ल्यावर काही होणार नाही. तर आता कार्यक्रम पुरा झाला, सगळे भांडे गिंडे धुणं झाले. आणि हे पहा जे कप गिप होते की नाही ते जाळून टाकणं लावले, प्रॉपर इकडे तिकडे फेकले नाही. तर चला मग मित्र, आता आम्ही जातो घरी. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगू शकता कमेंटमध्ये. आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असताल तर. लई दिवसाबाद व्हिडिओ टाकला, मस्त कार्यक्रम झाला. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओत. ते लोक जय हिंद जय भारत. जय महाराष्ट्र. थोड़ा जोर से बोलो भाई. जय हिंद जय भारत. जय महाराष्ट्र. भेटेंगे अगले ब्लॉग में, तब तक के लिए बाय. गजानन महाराज की जय. भरा दिंडी, भरा दिंडी, भरा. आपलं नाव रोशन होईल पण पुढे. क्या सोच है रे तेरी, मानना पड़ेगा. क्या बोलूं.